नमस्कार. नारी शक्ती वंदन हे जे विधेयक होतं, जे संसदेमध्ये मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा ते पारित करण्यात आलं, जेव्हासाठी विशेष अधिवेशन घेण्यात आलं, परंतु जेव्हा ते एक तृतीयांश बहुमत न मिळाल्यामुळे ते फेटाळलं गेलं. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर विविध नारी शक्ती वंदन विधेयकाच्या अनुषंगाने काँग्रेसच्या विरोधात देशभरात जो काही आक्रोश आंदोलन सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर आज आपल्या PCMC न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आज आपण पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या महामंत्री वैशाली खाडे, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका, माजी शिक्षण मंडळ सभापती गिरिजाताई कुदळे यांना आमंत्रित केलेलं आहे. आज आपण याविषयी नारी शक्ती वंदन विधेयकाच्या अनुषंगाने हे विधेयक आणि या अनुषंगाने देशभर जो गदारोळ उडालेला आहे, त्या पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधून नेमकी वस्तुस्थिती, भारतीय जनता पार्टीचं या संदर्भात काय म्हणणं आहे आणि काँग्रेस पक्षाची नेमकी काय भूमिका आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार गिरिजाताई. नमस्कार वैशालीताई. वैशालीताई, मला तुम्हाला पहिला प्रश्न आहे की परवाच नुकतंच पिंपरी विधानसभा मतदारसंघात तुम्ही आक्रोश आंदोलन या संदर्भात काढलं होतं. ॲक्च्युली हे जे नारी शक्ती वंदन विधेयक आहे, म्हणजे वास्तविक 2023लाच हे बिल पास झालेलं आहे संसदेमध्ये, तरीही डिलिमिटेशन करण्याच्या प्रयत्नामध्ये हे फेटाळलं गेलं आणि तरी आता तुम्ही असं प्रयत्न करताय की ह्याला काँग्रेस जबाबदार आहे. तर मग नेमकं म्हणजे हा आक्रोश आंदोलनामागची भूमिका काय भारतीय जनता पार्टीची आणि नेमकं तुम्हाला संदेश काय द्यायचा आहे जनतेला? प्रथमतः नमस्कार. आपण मला इथे बोलवलं आणि एका महत्त्वाच्या विषयात तुम्ही मला इथे बोलवलं. नारी शक्ती वंदन अधिनियम जर तुम्ही पाहिलं तर 33% आरक्षण आपण महिलांना यामध्ये देतो आहे. आणि जेव्हा हे बिल मोदीजींनी संसदेत सादर केलं आणि त्याच्यावर बहुमत आधी झालं होतं आणि यावेळेस ते नाही झालं, म्हणजे नाकारलं गेलं. आपण जर मोदीजींचा कार्यकाल पाहिला तर बेटी बचावपासून सुरू झाला तो, म्हणजे नारी सशक्तीकरण आणि सक्षमीकरणाचा त्यांनी त्या विषयामध्ये हात घातलेला आहे. आणि 33% जर आरक्षण झालं तर तुम्ही बघितलं की म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जे नॉर्थमध्ये जी संख्या आहे आणि जी दक्षिणमध्ये संख्या आहे, तर दोघांच्या तुलनेमध्ये नॉर्थमध्ये जास्त आपल्याकडे खासदार आहेत. जर तुम्ही म्हणताय ना डिलिमिटेशनच्या अनुषंगाने जर हे झालं आहे, म्हणजे विरोध झाला, तर मध्ये घोषणा पण आपण केली होती जनगणना. डिलिमिटेशन झालं तर परिसीमाच्या अनुषंगाने आणि लोकसंख्येच्या अनुषंगाने आपले मतदारसंघ वाढतात. आणि मतदारसंघ वाढले तर ती खासदारांची संख्या पण वाढेल आणि अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी, मला तरी नाही वाटत की सत्तेतून जाईल. ती सत्ता कायम राहील, कारण आपण विकसित भारताकडे आहोत. आमची जर तुम्ही भारतीय जनता पार्टीची जर तुम्ही इन्फ्रामध्ये गेला तर आपण इन्फ्रामध्ये पण खूप जास्त आपण विकास केलेला आहे. वारंवार सत्तेत येण्यासाठी भाजपचा हा डाव आहे का? तसं नाही आहे. खरं तर बघा ना, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेत. आणि आत्ता जर महिलांची तुम्ही संसदेत संख्या बघितली तर 74 आहे. म्हणजे 543 पैकी म्हणजे 13%च आहे. आणि महिला एवढ्या सक्षम नाही आहेत का? राजकीयदृष्ट्या त्या सगळ्या प्रकारचे निर्णय घेऊ शकतात संसदेत. आता तुम्ही बघा, निर्मला सीतारमण जी आहेत, द्रौपदी मुर्मूसारख्या महिलेला आपण राष्ट्रपती केलेलं आहे. तर महिला तेवढ्या सक्षम आहेत. आणि जर आरक्षण वाढलं तर लोकहिताचे निर्णय चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकतो. अगदी बरोबर आहे. पण वैशालीताई, मुळात काँग्रेसचा महिलांचे खासदारकी वाढण्यामध्ये विरोध नाहीच आहे. त्यांचा नेमकं विरोध काय आहे? म्हणजे तुम्ही आत्ताच जे मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला वारंवार सत्तेत येण्यासाठीच आहे तुमची खेळी आहे का? तसं नाही आहे. आता भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे काम करत आहे देशामध्ये,
तर लोकांचा कल हा भारतीय जनता पार्टीकडे आहे. आता जर बंगालचं इलेक्शन, आता आम्हाला कॉन्फिडेंटली वाटतं की बंगालमध्ये भाजप येणारच आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की जे तुम्ही म्हटले की डिलिमिटेशनच्या आधारावर जर आपण गेलो तर ती जी संख्या 540 वरून 800 850पर्यंत जाईल. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, केरळ, तामिळनाडू किंवा जे दक्षिणात्य राज्य आहेत त्यामध्ये खासदारांची संख्या किती आहे? कमीच आहे ते कमी आहे. लोकसंख्येच्या हां. प्रमाणात. आणि जी खासदारांची संख्या आपली नॉर्थमध्ये आहे ती जास्त आहे. आणि आता भारतीय जनता पार्टीचे खासदार तुम्ही बघा ना तिकडे किती आहे. तर त्या अनुषंगाने त्यांना असं वाटतं विरोधकांना की भारतीय जनता पार्टीची संख्याबळ जास्त होईल आणि कुठलाही अधिनियम पारित करण्यासाठी जेव्हा मतदान घेतलं जाईल तेव्हा आमचं मतदान हे चांगल्या विषयाला नक्कीच राहील. परंतु मला असं म्हणायचं, जेव्हा 2023ला हे बिल पास झालं, ॲक्च्युली 2024च्या निवडणुकीला तुम्ही संधी होती तुम्हाला, हो. तेव्हाच तुम्ही हे अंमलात का नाही आणलं? त्या मागचं काय कारण होतं? कारण तेव्हा डिमिलिटेशन नव्हतं झालं ना. बरं. आता ते घोषित पण केलं मग अजूनही मध्यंतरी. झालेलं नाहीये. नाही, आता होईल ना. म्हणजे हे बिल कधी पारित करायचं? आपल्या 2029ला ना. आता ते अंमलात आणून डिलिमिटेशन होईल. त्यानंतर सेन्सस आता चालूच झाले. आता तर तुम्ही बघितलं राज्यातील प्रत्येकजण करतोय. आदरणीय देवेंद्रजींनी पण केलं. आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे महापौर यांनीही केलं. अनेक नगरसेवकही बरेच जण ते घोषणा करतायत की तुम्ही करून घ्या. ऑनलाईन साईट आहेत आपल्या, त्या ऑनलाईन साईटवर जाऊन करा. तर मला तरी असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता म्हणून म्हणजे मला असं सांगावं असं वाटतं की हे नारी शक्तीवंदन अधिनियम तर हे पारित होणारच आहे किती विरोध झाला तरी. कारण ते महिलांसाठी, आज बसलेली मी असेल किंवा ताई असतील, कोणाला नको आहे? आज उद्या माझंही एक विजन आहे. विधानसभामध्ये पण आम्हाला आरक्षण मिळते, आम्हाला लोकसभेमध्ये पण आरक्षण मिळतं आहे. तर महिला एवढ्या सक्षम आहेत की प्रत्येक निर्णयामध्ये देशाच्या जे चांगले निर्णय होतील त्यामध्ये आम्हालाही त्याचा एक भाग व्हायला आवडेल. बरोबर. आता गिरिजाताई, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता वैशाली त्यांनी सांगितलं की त्यांना महिलांना पुढं आणायचं आहे, त्यांचा डिलिमिटेशनला विरोध नाही आहे. परंतु ॲक्च्युली हे 2023ला बिल पास झाला असताना भारतीय जनता पार्टीची ह्या पाठीमागे काही खेळी किंवा काही चाल अशी वाटते का तुम्हाला? किंवा नेमकं काय वाटतं, नेमकं काँग्रेस पक्षाचं याविषयी नेमकी काय भूमिका आहे? भारतीय जनता महिला मोर्चाचं जे आक्रोश आंदोलन चालू आहे, मला वाटतं हे आक्रोश आंदोलन नाही, स्वतःचा हसू करून घेण्याचं आंदोलन चालू आहे पूर्ण देशभर. कारण सर्वांना माहिती आहे की जेव्हा 2023मध्येच महिला आरक्षणाचं हे बिल मंजूर झालेलं आहे आणि यावेळेससुद्धा जेव्हा हे विशेष अधिवेशन जे 5 राज्यामध्ये निवडणुका चालू आहेत तरीसुद्धा मोदीजींनी किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाने घाईघाईमध्ये, एवढं काय कारण होतं की सर्व निवडणूक सोडून त्यांनी घाईघाईमध्ये हे विशेष सत्र बोलवलं आणि त्याच्यामध्ये महिला आरक्षणाच्या आडमध्ये डिलिमिटेशन की जे पूर्णतः लोकशाहीला बाधक आहे असं ते एक विधेयक ते आणत होते. त्यानंतर एक जनगणना होती, त्याच्यामध्ये सुद्धा खूप त्रुटी आहेत की त्याच्यामध्ये जातीय निहाय जनगणना असली तरी त्याच्यामध्ये OBCचा मुद्दा नाही आहे, कॉलम नाही आहे. या 2 कारणासाठी राहुल गांधीजी किंवा काँग्रेस पक्षांनी हा मुद्दा उचलला. आणि जेव्हा राहुल गांधी यांचं भाषण पूर्ण भारतीय जनता पार्टीने ऐकावं की त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं आहे की आमचं महिला आरक्षणाला विरोध नाही, जे की 2023मध्येच पारित केलेलं आहे. पण तेव्हा राहुल गांधींनी स्वतः सांगितलं होतं की हे विधेयक तुम्ही त्वरित अंमलबजावणी करा. पण त्यावेळेस मोदीजींनी किंवा भाजप पार्टीने केलं नाही. पण मग हे आत्ता ह्या काहीतरी डाव आहे तुम्ही जे सांगितलं ते नक्कीच आहे, ते काही झाकून राहत नाही आहे. त्याच्यासाठीच तर हे विशेष अधिवेशन बोलवलं ना, की जे पंतप्रधान फक्त प्रचारमंत्रीसारखेच फिरत आहेत आणि त्याच्यासाठी फार खास विशेष अधिवेशन बोलून हे काहीतरी खेळी करून स्वतःची पोळी भाजण्याचं काम करत आहेत की फक्त त्यांना सत्ता पाहिजे आहे. मॅडमनी सांगितलं की काँग्रेस पक्ष घाबरतोय की भाजपचे जास्त सीट येतील म्हणून किंवा भाजपचीच सत्ता पुढे येतील. पण मी असं सांगू इच्छिते की कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही आहे. काँग्रेस पक्षसुद्धा 60-70 वर्ष काढली,
जे की भारतीय जनता पार्टीसारखे ओरडत असतात की 70 वर्षामध्ये काय केलं, 70 वर्षामध्ये काय केलं. तर 70 वर्षामध्ये कितीतरी महिलांना संधी दिलेली आहे की जेव्हा की आरक्षण नव्हतं. इंदिरा गांधी असतील, प्रतिभाताई पाटील असतील, की जेव्हा आरक्षण नव्हतं तेव्हासुद्धा सक्षम महिलांना त्यांनी चांगल्या चांगल्या पदावर संधी दिलेली आहे. भारतीय जनता पार्टीने कोणत्या महिलेला संधी दिलेली आहे हे मला दाखवून द्यावं आत्तासुद्धा. आणि आक्रोश करता येते, आंदोलन करता येते. मागच्याच एखाद्या महापालिकेच्या पायरीवर त्यांचं जे हसू झाले ते सर्व पिंपरी चिंचवडनी पण पाहिलेलं आहे. मग आता हे आक्रोश कोणाविरुद्ध करता येते? तर मला असं म्हणायचं की त्यांनी जे बिल पारित केलेलं आहे किंवा जे याच्यामध्ये असेल, आपल्याला ऑनलाईन पण भेटेल, सर्व महिला मोर्चांनी काढून बघावं, वाचावं की नेमकं ते झालेलं आहे. अंमलबजावणीसाठी भारतीय जनता पार्टीच विरोध करत आहे किंवा मोदीजी विरोध करत आहेत. आमची तर मागणी अशी आहे काँग्रेस पक्षाची की 543 जे सीटा आहेत संसदेमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही 33% आरक्षण द्या ना, जे की राजीव गांधींनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिलं होतं. आणि त्या अगोदरसुद्धा काँग्रेस पक्षाने हे बिल आणलं होतं, जे राज्यसभेमध्ये पास झालं होतं. लोकसभेमध्ये जेव्हा त्यांचे पूर्ण त्याच्यामध्ये गठबंधन होतं त्याच्यामुळे ते तिथे पास झालं नाही. ज्या की वेळेस जेव्हा अडवाणी होते, अटल बिहारी वाजपेयी होते, त्यांनी स्वतः विरोध केला होता. मग भारतीय जनता पार्टीला एवढंच महिलांचा कळवळा असेल तर तेव्हा त्यांनी त्यावेळेस का नाही केलं? तेव्हाची भूमिका आणि आत्ताच्या भूमिकेमध्ये एवढा बदल का आहे त्यांचा? भारतीय जनता पार्टीचं हे जे 543 सदस्यांमध्ये न देण्यामागचं कारण काय असावं, तुम्हाला काय वाटतं? भारतीय जनता पार्टीचं जर पाहिलं, आत्ता मॅडमने सांगितलं की बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा दिला होता मोदीजींनी सुरुवातीला. पण या अंतर्गत 2014 पासून जे महिलांवर अत्याचार झालेत, उन्नाव असेल, पूर्ण देशभरामध्ये कठुआचा असेल, महिला खेळाडूंवर अत्याचार असेल, या बाबतीत मोदीजी कधी बोलले? किंवा पिंपरी चिंचवड शहराचंच सांगते मी. पिंपरी चिंचवड शहरामध्ये जेव्हा मणिपूरमध्ये जी घटना घडली, अतिशय निंदनीय आणि अशी अतिशय घाणेरडा प्रकार, कुणालाही लाज वाटेल अशी जी घटना घडली, त्यावेळेस हे ज्या आत्ताच्या आरक्षणासाठी आक्रोश करतात ना, त्या महिलांनी कुठलं निषेधाचं तरी एक वाक्य किंवा एक स्टेटमेंट तरी किंवा ट्विट तरी केलेलं आहे का? एक ठीक आहे, पक्ष म्हणून बाजूला राहू द्या, पण एक माणुसकी म्हणून कुठल्या आमदारांनी दिले स्टेटमेंट, कुठल्या नगरसेविकेने स्टेटमेंट दिले? मला दाखवावं त्यांनी. मी आव्हान करते त्यांना की एवढी कसली निर्दयता पक्षासाठी. आणि मला एक विशेष वाटतं की हे आक्रोश काढतायत ते पूर्ण देशभर, हे एवढा महिला घेऊन म्हणजे हे करतायत बरं का. तर त्याच्यामध्ये ह्या सर्व महिलांना तिकीट देणार आहेत का हो भारतीय जनता पार्टी? आणि विशेष म्हणजे आत्ताच्या ज्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, तर आम्ही टी व्हीवर पाहिलं बरं का, महिला अक्षरशः आक्रोश करत होत्या की आम्हाला तिकीट नाही दिलं म्हणून. 30-35 वर्ष झालं आम्ही काम करतो यांचं. मग तेव्हा तुमचं महिलांचं धोरण कुठं गेलं? महिलांबद्दल कळवळा कुठं गेला तुमचा? तेव्हा कुठं जातो? फक्त हे आरक्षणासाठीच आहे का? आणि मला विशेष म्हणजे महिलांना सांगायचं आहे की जे तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी होतात, की बाई तू घरातलं सगळं सोडून तिथं आंदोलनामध्ये येते, तुला तिकीट मिळणार आहे का पहिलं ते बघ, नंतर तू आंदोलनामध्ये सहभागी हो. याच्यामध्ये तर साहजिकच आहे, हा राजकीय डावच आहे. बरं, आता वैशिलताई, आता तुम्हाला प्रश्न विचारतो. आता गिरिजाताईंनी जे म्हटलं आहे की त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आणि हा भाजपचा कसा कुटील डाव आहे असं याचं त्यांनी मांडणी केलेली आहे. वास्तविक तुम्हाला वाटतं भाजप अशा पद्धतीने कुटील डाव रचतंय ह्या नारी वंदन विधेयकाच्या आडून, असं काय वाटतंय? नाही, बिलकुल. त्यांनी आता लोकशाहीमध्ये आपलं मत मांडायचा अधिकार आहे. ताईंनी त्यांचं मत मांडलं. मी एवढंच सांगू इच्छिते की मध्ये जे ताईंनी जी उन्नावचं दिलं, मणिपूरचं दिलं उदाहरण, बरीचशी उदाहरणं ताईंनी दिली, त्या अनुषंगाने मध्यंतरी मोदीजींनी काही नियमात बदल केले होते. तुम्हाला आठवतंय की नाही माहिती नाही, की लैंगिक छळ झाला तर कारावासाची शिक्षा वगैरे होतं, आणि विनयभंग केला तर 3 वर्षाची शिक्षा. तर असे बरेचसे बदल मोदीजींनी त्यांच्या कार्यकालात केलेले आहेत लॉमध्ये, म्हणजे त्यांनी कायद्या थ्रू केलेले आहेत. तर असं नाही आहे की महिलांवर अत्याचार होत आहेत तर सगळे भारतीय जनता पार्टीचे आमदार नगरसेवक फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. पॉस्कोच्या बऱ्याचशा केसेस होतात. आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आदरणीय चित्राताई वाघ त्या स्थळावर जातात, पोलीस स्टेशनला जातात. अशा अनेक ठिकाणी त्या गेलेल्या पण आहेत. आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा असतील, आमच्या महिला आमदार आहेत उमाताई,
जेव्हा अशा घटना होतात तर तिथे भारतीय जनता पार्टीच्या महिला पोचतात आणि भारतीय जनता पार्टी ही समर्पित कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. बरं. तिथे काही अपेक्षा नाही आहे. गेले आता मी पण 17-18 वर्ष भारतीय जनता पार्टीत काम करते आहे. मी माझी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून माझी सुरुवात आहे. त्यानंतर मी युवा मोर्चाला 3 टर्म मी जिल्हा महामंत्री म्हणून मी काम पाहिले. माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्र होता, युवती विभागाचं संघटन होतं माझ्याकडे 10 जिल्ह्यांचं. मी सरचिटणीस होते युवती विभागाची प्रदेशावर. तर संघटनात्मक काम करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला कुठल्याही समर्पित भावनेने कार्यकर्ता काम करतो. पहिली गोष्ट मी ताईंना सांगू इच्छिते. आजही पक्षाने मला काही नाही दिलं तरी मी भारतीय जनता पार्टीसाठीच काम करत राहणार आणि जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचंच काम करणार. कारण देशाला समर्पित भावनेने कार्यकर्ते काम करतात. आज तुला काही मिळन, मला तिकीट मिळन. माझ्या जर वॉर्डात तुम्ही बघितलं तर मायग्रेशन झालं, तुम्ही बघितलं तर मूळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला नव्हतंच तिकीट. आता मी नावं नाही घेत, पण आम्ही केलं ना काम. कारण आम्हाला त्या संघटनेत तशा प्रकारे घडवलं जातं. कुठलाही विषय आला तर आम्ही तो राजकीय दृष्ट्या नाही बघत. समर्पित भावनेने काम करणारा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. आणि तिकडं मोर्चात आलेल्या प्रत्येक महिलेला काही कुठल्या प्रभागाचं तिकीट नाही पाहिजे किंवा कुठल्या लोकसभेचं नाही पाहिजे किंवा विधानसभेचं नाही पाहिजे की मी आता आमदार होईल, खासदार होईल, नगरसेविका होईल आणि नेतृत्व करेल, त्या भावनेने नाही आहे. कुठलंही संघटन जेव्हा चालतं आणि आमच्या इकडं सांघिक निर्णय होतो, एकत्र बसून निर्णय होतो भारतीय जनता पार्टीमध्ये. कुठलाही विषय आला तर अध्यक्ष, कोर कमिटी, जिल्हा समिती एकत्र बसून निर्णय घेते. जो आक्रोश मोर्चा आला तुम्ही बघितलं, संपूर्ण देशभरामध्ये होतो आहे आक्रोश मोर्चा हा नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या साठी. मग महिलांची तुम्ही जर संख्या बघितली तर त्यांना काही कामधंदा नाही आहे का? त्या अशाच आल्यात का? त्यांनाही वाटतं ना कुठं तरी महिलांना हक्क मला मिळावा. वाटतं हा आक्रोश मोर्चा हा तळागाळातल्या महिलांपर्यंत पोचतोय, तो आवाज तुमचा त्यांच्यापर्यंत पोचतोय का फक्त एक पक्षाचा प्रोटोकॉल म्हणून फक्त फेरी काढल्यासारखं काम केलं जातंय? काय वाटतंय तुम्हाला? नाही, पोचतोय ना. खरं तर या संदर्भात बैठका पण होत आहे, कारण बऱ्याचशा जणांना माहिती नाही आहे विषय. कारण आता तुम्ही माझे समर्थक आहात, म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर काम करत आहात किंवा तुम्हाला भारतीय जनता पार्टीबद्दल प्रेम आहे आणि माझं नेतृत्व असं आहे की मी सगळ्यांना समाविष्ट करून काम करते. तर तुमची ती इच्छा आहे की वैशाली खाडेंनी पुढे जाऊन नेतृत्व करावं, त्या उद्देशाने पण जोडलेले आहेत महिलेशी. असं नाही की महिलेचे पाय सोडते. खूप महिला एकत्र आल्या तर एखाद्या महिलेला खूप उच्च स्तरावर पण नेतील. आज जर तुम्ही बघितलं तर तुम्ही मतदानाची जर तुम्ही रेशो बघितला तर महिला मतदार जास्त आहेत ना. तुम्ही महिला आणि पुरुष मतदारांमध्ये जर मतदान करणाऱ्या महिलेचा जर रेशो बघितला तर महिला मतदारांची संख्या ही जास्त आहे. महिला जागृत आहेत, त्यांना काही अपेक्षा नाही आहे. एक सर्वसामान्य महिलेला माझं मूल सांभाळायचं आहे, माझा नवरा सांभाळायचं, माझं घर सांभाळायचं आहे. त्या पलीकडेही जाऊन तिला काही करायचं तर काही कोर्सेस आले असतील तर त्याला जॉईन होते. सामाजिक काही कार्यक्रम असतील तर तिथे ती सहभाग घेते. आणि असे जेव्हा काही उपक्रम असतात किंवा तुम्ही म्हणताय की आम्ही त्याला एक राजकीय स्वरूप दिलं आणि तळागाळात पोचलेलं नाही आहे, तर नारी शक्ती वंदन अधिनियम जेव्हा चालू होतं तर मोदीजींचं मला तरी नाही वाटत की जेव्हा मोदीजी संसदेत बोलायला उभे राहतात किंवा अमितजी बोलायला उभे राहतात किंवा ठराविक काही लोक जेव्हा एखादा विषय मांडतात संसदेत, निर्मलाजींना पण खूप लोक फॉलो करतात, पाहतात. तर तो विषय घराघरात हा पोचलेला आहे असं मला तरी नाही वाटत की तो नारी शक्ती वंदन अधिनियमचा विषय पोचलेला नाही आहे म्हणून. असं आपण आता गृहीत धरू की तो विषय महिलांपर्यंत कारण पोचलाय. काही महिला जॉब करतात, कोणी आमच्या वेळा अशा असतात, समजा 4चं टायमिंग असेल, एखादी महिला 6 वाजता सुटेल, तिला सहभागी व्हायचं आहे तर नाही सहभागी होऊ शकत. बरं. तर तुम्ही जे म्हणताय ना की राजकीयदृष्ट्या त्याचा एकदम हे केलेला आहे, कांगवा केला आहे आणि घराघरात पोचलेलं नाही आहे, तर मला नाही वाटत की ते पोचलेलं नाही आहे. गिरिजाताई, आता तुम्हाला विचारतो की भारतीय जनता पार्टीबद्दल एक म्हटलं जातं की
खोटं बोल पण रेटून बोल. म्हणजे त्यांचं जरी 2/3 मतांनी पराभव झाला संसदेमध्ये, तरी पण त्यांनी आता देशभर आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून त्याचं ते जनतेपर्यंत पोचण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यांची भूमिका पण रास्त आहे, त्यांना जनतेपर्यंत पोचायचं. परंतु काँग्रेस पक्ष का शांत आहे? काँग्रेस पक्षाने उलट ह्यांच्या आक्रोश आंदोलनाला किंवा ह्यांच्या जे काही गनिमी काव्याला उधळून लावल्याचे कार्यक्रम का घेतले जात नाही काँग्रेस पक्षाकडनं? सत्य कभी परेशान और कभी हारता नाही आहे. म्हणून सत्य हे जे आरडून ओरडून सांगायची गरज लागत नाही, की जे खोट्याला आहे ना खूप आरडून ओरडून सांगावं लागतं. बर. जे आत्ता जे बिल आलेलं आहे की संसदेमध्ये जेव्हा ते बिल पडलं त्याच्या अर्ध्या तासामध्ये बॅनर वगैरे तयार करून महिला तिथे आंदोलनाला तयार होत्या. हे कसं शक्य आहे मला सांगा बरं? म्हणजे तुम्ही त्यांना- तयारीतच होते त्यांना माहिती की होतं असं. हे सगळं स्क्रिप्टेड आहे, रचित असतं. भारतीय जनता पार्टीचं हे सगळं रचित असतं की त्यांना हे माहिती होतं की हे असं होणार आहे. 3 दिवस हे सत्र चालू होतं. त्यांना माहिती होतं, 2 दिवसातच अंदाज आला होता. तर त्यांनी ती सगळी तयारी केली. आक्रोश आंदोलन जर त्यांना करायचंच असतं, जर त्यांना सत्यच सांगायचं असतं तर त्यांनी पूर्ण सत्य सांगितलं असतं, जे की राहुल गांधींनी आणि काँग्रेस पक्षाने सांगितलेलं आहे. आणि तुम्ही म्हणताय की सांगितलं नाही, आंदोलन घेतलं नाही, की सांगण्यासाठी आंदोलन कशाला करायला लागतंय? की जे आमच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जे काही नेते आहेत, प्रवक्ते आहेत, त्यांनी वेळोवेळी आपल्या भूमिकेतून आणि पत्रकार परिषदेमधून हे सर्व मांडलेलं आहे. आता कालच आपल्या सुप्रिया श्रीनेट यांचं मुंबईला त्यांचं या संदर्भात मोठा कार्यक्रम झाला. आज आहे त्यांचा. मग हे सांगण्याचंच काम चालू आहे ना. अगदी ऑल इंडियाचेच नेते येऊन इथं सांगत आहेत. आणि इथे सांगण्यासारखं कसं आहे की भारतीय जनता पार्टीला आंदोलनाची पहिल्यापासून सवय आहे. आणि मॅडम म्हटलं की पूर्वीपासून तळागाळातून काय समर्पित कार्यकर्ता आहेत. समर्पित कार्यकर्ता आहेत तर मग तुम्ही दुसऱ्या पक्षातली लोक काय घेताय तुमच्या पक्षामध्ये? पर देशापासून ते तुम्ही इथंपर्यंत आता पाहिले, आत्ताच्या स्थानिक स्वराज्य महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पण कितीतरी दुसऱ्या पक्षातले तुमच्याकडे सामावून घेतले, त्यामुळे तुमची एवढी संख्या वाढलेली आहे. जर तुमच्याकडे यायचंय बरं भारतीय जनता पार्टीचं काम आवडतंय, कारण त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या. त्यांचा पार्टी ही करप्टेड नाहीये हे त्यांना माहिती आहे. आणि कार्यकर्त्याला तिथे न्याय मिळतो. वर्षानुवर्षे एखाद्या पक्षामध्ये आपण काम करतोय आणि तिथे आपलं काहीच होत नाहीये. म्हणजे माझं तर म्हणणं आहे की आईतं बाळ मांडीवर घेणं ही सवय आहे भारतीय जनता पार्टीला. नाही, बिलकुल नाही असं आहे. भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही आहे एकात्म मानवतावाद, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून शेवटच्या माणसाचा विकास करणे ही भारतीय जनता पार्टीची विकास झालाय का? पण विकास होतोय ना. तुम्हाला सेन्सेक्स किती वाढलाय तो बघा. आज महिलांना तुम्हाला- म्हणताय तुम्ही ह्या आरक्षणासाठी आंदोलनाला घेऊन येताय ते, पण त्या बाईच्या घरी बाबा महागाई किती वाढली हे विचारलंय का इथल्या महिलांनी जाऊन? की बाई तुझ्या घरी किती इन्कम आहे? ठीक आहे, 1500 रुपये तुम्ही किंवा जे लाडकी बहीण योजनामध्ये देताय, तर आमचं तर म्हणणं आहे की तुम्ही सुरक्षितता द्या महिलांना पहिलं. आता कालच तिकडे घटना घडली भोरला की 4 वर्षाच्या मुलीवर अन्याय झाला, एका 65 वर्षाच्या आणि तिला ठेचून मारले. आणि ह्यांनी सांगितलं की बाबा खूप कायदे केलेले आहेत मोदीजींनी या घटनेनुसार. मग तुम्ही तिथं बघायला गेले का की त्या मणिपूरमध्ये अजूनपर्यंत मोदीजी गेलेत का? ती एवढी महिला खेळाडू ज्यांनी देशाचं नाव मोठं केलं तिला भेटायला गेले का? किंवा तुमचा कुठला एकटा प्रतिनिधी गेलाय का? आणि जी बिल्किस बानो जिच्यावर अत्याचार झाला, एवढे लोकांनी केला आणि तेव्हा बाहेर सुटल्यानंतर त्यांना तुम्ही माळा घालताय, आणि हे कुठला कायद्यामध्ये बसतंय? ह्याचा हे म्हणजे महिलांचा सन्मान आहे का? या गोष्टीबद्दल का बोलत नाहीत तुम्ही? ठीक आहे, समर्पित भावना सगळ्याच पक्षामध्ये असते. असं नाही की काँग्रेसमधून किंवा आम्ही समर्पित नाही आहोत, काही नाही आहेत. फक्त एवढं असतं की सत्याला ढोल वाजवायचं कारण लागत नाही, कारण सत्य ते सत्य असतं. ते कधी ना कधी ते उघड येणारच आहे. एवढंच मला बोलायचं. भारतीय जनता पार्टी आता जेव्हा सत्तेतून आली 2014 पासून ते आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक ह्याच्यामध्ये विकास केलेला आहे त्यांनी. आता ताई म्हणतायत की महिलांसाठी काहीच नाही केला. आता ताईंनी फक्त बेटी बचावच पकडलं, उज्ज्वला योजना नाही दिसली ताईला दुसऱ्या कुठल्या योजना नाही दिसल्या महिलांसाठी चालू केल्या, त्याचा रिझल्ट पण बघा. रिझल्ट आहे.
लाडकी बहीण योजना आपल्या बरं, आता महाराष्ट्रात काल आणली. सिलेंडरचे कमर्शियल सिलेंडरचे भाव किती झालेत ते सांगा. आता ते कशामुळे झाले ताई? जेव्हा युद्ध परिस्थिती दुपटीने वाढले. एखाद्या राज्यात आहे मग त्याच्यासाठी- आणि तिथून आपल्याला जर तेलसाठा आपल्या भारतामध्ये येतोय तर त्यावर अनेक प्रकारचे टॅक्स असतात, सर्व असतात. सगळं जर करायला गेले तर कुठंतरी देश कर्जबाजारी होईल. आता कुठं आपण Already कर्जबाजारी आहे. कुठल्या नंबरवर होतं, आता 5 नंबरवर आहे, 3 नंबरवर येण्याच्या आपण मार्गावर आहोत. तर कुठंतरी त्यांना काहीतरी तडजोड करावी लागणार. सगळीकडेच तुम्हाला फ्री पाहिजे असं नाही आहे. आणि सुशिक्षित नागरिक कुठल्याही फ्रीच्या गोष्टीकडे पटकन आकर्षित होत नाही. तुम्ही जर बघितलं तर सुशिक्षित मतदारसुद्धा त्यांनाही सांगावं नाही लागत ते आता हल्ली मतदानाला जा म्हणून किंवा कुठली गोष्ट करा म्हणून. कुठले कायदे आले तर आपोआप आपल्याकडे यूट्यूब आहे, आपल्याकडं गुगल आहे, सगळे सर्च करतात आणि सगळं माहिती होतंय. आत्ताचा मतदार आणि तंत्रज्ञान सगळं नागरिक काँग्रेसनेच आणले. हे जे सांगताय ना युट्यूब, कम्प्युटर, मोबाईल, हे सगळं काँग्रेसनेच आणलं. पण डिजिटलायझेशन हे मोदीजींनी केलं त्यांच्या काळात. डिजिटलायझेशन जे झालं भारतामध्ये ते मोदीजी आल्यानंतरच झालं. आज तुम्हाला 1 रुपया तुमच्या पॉकेटमध्ये कॅरी करावा नाही लागत. तुम्हाला तुमचं वॉलेट चोरी जाण्याची तुम्हाला भीती नाही आहे, कारण तुमच्या ऑनलाईन तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. डिजिटलायझेशन झाल्यामुळे फक्त मनीचंच ट्रान्झॅक्शन नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या प्रत्येक साईटवर जाऊन तुम्ही स्वतःची नोंदणी करू शकता. तुम्ही तुमचे कागदपत्र तुमचे सिक्युअरली तुम्ही सबमिट करू शकता. आता तुम्हाला कागदोपत्र कोणाच्या हातात देण्याची गरज नाही. तुमच्या आधार कार्डची कॉपी गेली, कोणाच्या हाती लागली किंवा तुमच्या बँकेतूनच पैसे गायब झाले असं नाही आहे. आता सायबर क्राईम पैसा यायला तर पाहिजे गायब व्हायला. हो, पण येतोय ना ताई. आता तुम्ही बघा ना, विकसित भारत होतोय. संपूर्ण देशाला भ्रम आहे. परराष्ट्र हा follow भ्रम करतायत. हा असं भ्रम तुम्हाला तयार केलेला वाटतं? आहे. कारण 70 वर्षाचा जो भोंगळ कारभार होता, जे करप्शन होतं, ते घालवता वेळ लागणार. आता corruption नाहीये का? 12-13 ताई, महापालिकेचा मार करप्शन बघा, जे इलेक्शनचा तुम्ही मुद्दा होता. 70 वर्षाचा जे करप्शन महापालिकेचा झालंय ते corruption घालवण्यासाठी 12-13 वर्षाचा काळ हा खूप छोटा काळ आहे. त्यामध्ये मोदीजींनी देश उभा केलेला आहे. तुम्ही आज बघा, गाव जोडो रस्ते जोडो अभियान बघा, तुम्ही देशाचं इन्फ्रा बघा, किती क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे. मी नाही असं म्हणत की देशाची प्रगती कधीच नव्हती. ती खुंटलेली होती, ती वाढलेली आहे आता मोदीजींच्या काळात. आणि मोदीजींसारखं सक्षम नेतृत्व आपल्या देशाला लागले, त्याचा आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे. आम्ही मोदी 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 म्हणतो असं तुम्ही काँग्रेसवाले म्हणतात, पण का म्हणतो? तुम्हाला त्यांचे विजन्स दिसत नाही आहे का? ज्या परराष्ट्रांमध्ये ते जातात ते मैत्रीचे संबंध प्रस्थापित करतात. ते कुठल्या, आता युद्ध परिस्थिती होती, युद्ध परिस्थितीमध्ये जेव्हा आता मुद्दा महिलांचा होता ना. हो, मुद्दा महिलांचा होता, पण मी विकासाचं सांगतेय तुम्हाला. मुद्दा महिलांचा होता. तुम्ही महिलांच्या जे नारी शक्ती वंदनचा विषय होता, पण तुम्ही तो वेगळ्या अँगलने घेऊन गेला ताई. मी तर म्हणते तुम्ही ताई, बलात्कार, तुम्ही 543 मध्ये तुम्ही ना आरक्षण द्यायला सांगा उद्या मोदीजींना. 543 याच्यासाठी आंदोलन करा. टेक्निकली तुम्हाला सांगू शकते, कारण सेन्ससच्या नुसार 2001 मध्ये जनगणना लागू केली, आपली सेन्सस लागू केला, ती 2002 मध्ये अंमलात आणली. त्या आधारावर आता 2026 आलंय. आपण 2002ची गणना पण 1971च्या ह्याच्या सेन्ससच्या नुसार आपण ते 540 जागा आपण धरून बसलेलो आहोत. जर तुम्ही टेक्निकली बघितलं तर पॉप्युलेशन हे देशाचं वाढत चाललेलं आहे. देशाचं पॉप्युलेशन वाढतंय, परिसीमा वाढतीये मतदारसंघाची. पॉप्युलेशन वाढलं तर त्या मतदारसंघात समजा आपली ही मावळ लोकसभा आहे. मावळ लोकसभाची आपली किती लोकसंख्या आहे? आता मोठी लोकसंख्या आहे. त्याच्यात 2 लोकसभा आपल्या होऊ शकतात, एवढी मोठी लोकसंख्या आहे. तर त्यासाठीच ही होणं गरजेचं आहे, सेन्सस होणं गरजेचं आहे. आणि त्यानुसारच आपल्या त्या जागा वाढणार आहेत. आणि त्या जागांमध्ये 33% आरक्षण आहे. आज फक्त 543 मध्ये 74 महिलाच आपल्या तिथे नेतृत्व करत आहेत. तुम्हाला नाही वाटत का एक महिला म्हणून की आपल्या महिलांची संख्या तिथं जास्त पाहिजे? अहो, मी तर मागणी करतेय की 33% आरक्षण तुम्ही तिथं सांगा मोदीजींना. मग आता आपल्या देशाची लोकसंख्या वाढतीये तर त्यानुसार तर व्हायलाच पाहिजे ना सेन्सस. आता तर चालूच झालंय ना. 15 मे पर्यंत सगळ्यांना आपापल्या त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपलं नोंदणी करायला सांगितलेली आहे.
2029पर्यंत लोकसभेला बघा तुम्ही, भरपूर फरक पडेल. महिलांना नेतृत्व करण्याची संधी मिळेल या अधिनियममुळे. वा, धन्यवाद. आज या ठिकाणी गिरिजाताई आणि वैशालीताईंनी नारी शक्ती वंदन विधेयक ते पिंपरी महापालिका आणि एकूणच शहराचं राजकारण याविषयीचा एक संपूर्ण गोष्टीचा उहापोह आज आपण या चर्चेत केला आहे. आज या ठिकाणी या दोन्ही मान्यवरांनी या शहरातल्या आज आपल्याला वेळ दिला, आपल्या चॅनलला भेट दिली आणि विविध प्रश्नांच्या माध्यमातून नारी शक्ती वंदन विधेयक आणि विधेयकाच्या विरोधक या अनुषंगाने त्यांनी आपापली भूमिका मांडली. याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी आपल्या चॅनलला भेट देऊन आपल्याला जी काही सगळ्यांच्या मनात दडलेल्या प्रश्नांची जी काही उत्तरं दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.